हॅलो अँड वेलकम मित्रांनो. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे ऑनलाईन जॉब कार्डच्या यादीमध्ये आपलं नाव कसं बघायचं आणि त्याची प्रिंट कशी काढायची. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात प्रथम तुम्हाला क्रोम, गुगल किंवा कोणताही ब्राउझर ओपन करून घ्यायचं आहे. क्रोम ब्राउझर ओपन करून घेत आहे. त्यानंतर सर्च बारमध्ये तुम्ही टाकायचं आहे MG नरेगा टाकायचं आहे. त्यानंतर पुढे सर्च करायचं आहे. सर्च केल्याच्या नंतर महात्मा गांधी नरेगा अशा प्रकारची एक वेबसाईट तुमच्या समोर येईल. त्यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या समोर एक नवीन असा इंटरफेस ओपन होईल. यामध्ये तुम्हाला लॉगिन या बटनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर यामध्ये 5 नंबरला एक ऑप्शन आहे क्विक ॲक्सेस, यावर क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्याच्या नंतर अजून एक पॉपअप ओपन होईल. यामध्ये तुम्हाला 6व्या नंबरला पंचायत ZPPS GP लॉगिन असं दिसेल. त्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमच्या समोर एक नवीन इंटरफेस ओपन होईल. यामध्ये तुम्हाला ग्रामपंचायत यावर क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये तुम्हाला पंचायतचा रिपोर्ट कसा घ्यायचा आहे ते सगळे ऑप्शन दिसतील. तर आपल्याला जनरेट रिपोर्ट या बटनवर क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला सर्व प्रकारचे राज्य दिसेल. यामधून तुम्हाला तुमचं राज्य निवडून घ्यायचं आहे. राज्य निवडल्याच्या नंतर तुम्हाला इथं फायनान्शियल इयर चालू वर्ष घ्यायचं आहे. यामध्ये 2025 आणि 2026 हे घेतल्याच्या नंतर तुमचा जिल्हा निवडून घ्यायचा आहे. त्यानंतर तुमचा ब्लॉक, त्यानंतर तुमची ग्रामपंचायत निवडून घ्यायची आहे. त्यानंतर प्रोसीड. मग त्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारचा एक इंटरफेस येईल. यामध्ये तुम्हाला R5 IPPE यामध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन रजिस्टर अँड 2 नंबरला आहे लिस्ट ऑफ वर्क. तर यामध्ये तुम्हाला 1 नंबरचा ऑप्शन घ्यायचा आहे ॲप्लिकेशन रजिस्टर्ड. यामध्ये तुम्ही तुमचे सर्व ग्रामपंचायतमधील जेवढे पण जॉब कार्डमध्ये रजिस्टर्ड नावे असतील हे तुमच्या समोर येऊन जातील. यामध्ये तुम्ही तुमचं नाव कसं शोधाल यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, इथं वरती राईट साईडला 3 डॉट दिसत आहे, त्यामध्ये क्लिक करून यानंतर ते खाली तुम्हाला इथे फाइंड इन पेज असं एक ऑप्शन दिसेल. यामध्ये तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि वरती तुमचं नाव तुम्हाला टाकून घ्यायचं आहे. यामध्ये तुमचे इथे जेवढे पण रिझल्ट असतील ते सगळे रिझल्ट तुम्हाला समोर येईल. तुमचं नावाचं पण थोडीफार स्पेलिंग मिस्टेक असली तर तुम्ही व्यवस्थित टाकून तुम्ही तुमचं नाव बघून घ्यायचं आहे. तर असाच आजचा हा हेल्पफुल व्हिडिओ होता. तर मित्रांनो, तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि पुढे शेअर करायला विसरू नका. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन माहिती भेटत राहतील. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.